संशयित आरोपींनी ज्येष्ठ नागरिक असलेल्या फिर्यादीचा एक टॅब चोरी केला आणि त्यातील मैत्रिणीसोबत असलेले अश्लील व्हिडिओ आणि फोटोज मिळवले। त्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडे 12 लाखांची खंडणी मागितली। त्यातील 10,000 रुपये देण्यात आले, मात्र उर्वरित 50,000 रुपये गुरुवारी सायंकाळी देण्याचे ठरले होते। परंतु फिर्यादीने याविषयी सातपूर पोलीस ठाण्यात संपर्क साधून आपबीती कथन केली। ही बाब लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण अहिरे यांनी तात्काळ कार्यवाही केली आणि आडगाव शिवारात सापळा रचत 10वा मैल भागात चौघांना ताब्यात घेतलं। पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी ही माहिती दिली। बाईट आकाश पुंडलिक बकरे, प्रकाश रामदास पाणपाटील, सूरज सुनील गवई आणि श्रीपद भीमराव शिंदे अशी त्यांची नावं आहेत। पुढील तपास उपनिरीक्षक भाऊसाहेब दैफळे करत आहेत। दरम्यान महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणी फिर्यादीच आरोपी निघाल्यानं संशयित आरोपी रवींद्र एरंडे याला आज न्यायालयात हजर केलं असताना त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आता ते तपासातच सांगता येईल की त्याचा उद्देश नेमका काय आहे, त्याच्यामध्ये फर्दर त्यांना ब्लॅकमेलिंगचा उद्देश होता का, त्याचं बाबा नेमकं एक्झॅक्ट काय होता ह्याच्याविषयी आता भाष्य करणं शक्य होणार नाही। व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत? नाही, अजून पण तसं तपासात काही निष्पन्न झालेलं नाहीये। मात्र जे ओरिजिनली त्या हार्ड डिस्क मध्ये व्हिडिओ होते त्याच्यातून ह्या आरोपी जे आम्ही 4 अटक केले त्यांनी त्या ठिकाणी त्याचे 2 पेनड्राईव्ह आणि 1 मोबाईल त्याच्यामध्ये ते घेतलेले आहेत असं तरी सध्या निष्पन्न होते, परंतु ते देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत। सो ॲज ऑफ नाऊ तरी ते कुठे व्हायरल केलेले आहेत असं निष्पन्न होतं। त्यातला एक जो आरोपी आहे तो आपल्या त्यातला जो फिर्यादी आहे त्याच्याकडे तो कामाला होता। जवळपास 7 ते 8 वर्ष त्यांनी त्याच्याकडे काम केलं आहे। 2013ला पण कामाला होता, नंतर त्यांनी परत काम सोडलं होतं। परंतु ॲज ऑफ नाऊ तरी असं काही ते एकदम सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे निश्चितपणाने नाही। निश्चितपणाने आमच्याकडून पोलिसांकडून एकच आव्हान असेल की यातल्या जर कोणी काही पीडित महिला असतील तर त्यांची ओळख गोपनीय राखली जाईल। सोबतच तुमच्या कुठल्याही प्रकारे तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला बाधा येणार नाही अशा पद्धतीने आम्ही कारवाई करू। आपण मात्र सातपूर पोलिसांशी आपण संपर्क साधावा। त्या ठिकाणी आमच्या WAPS स्वप्नाली फलांडे आहेत, त्यांना त्या ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे, डिप्यूट केलेलं आहे। तर आपण कृपया संपर्क साधावा आणि असं जर कोणाच्या बाबतीत प्रकार घडलेला असेल तर निश्चितपणे आमचं आव्हान राहील की आपण समोर यावं आणि पोलिसांना मदत करावी। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।